हाय सगळ्यांना, नमस्कार, शुभ संध्याकाळ. संध्याकाळची मस्तपैकी वेळ झालेली आहे आणि मी चाललेले आहे देवाची वात आणि मस्तपैकी उदबत्ती करायला. गुरुवार वाटतं त्यांना खायला एकदा टाकलं होतं, तर त्यांना वाटते की अनेक एकदा खायला टाकाव. संध्याकाळची वेळ झाली, झाडं बघा आणि वारं खूप सुटले. गुरांचं लक्ष माझ्याकडे आहे, नेमकी कुठं जातीय. पण आधी देवाची वात उदबत्ती लावणार आणि मगच त्यांच्या पूजा केलेली असते. पण संध्याकाळून पण त्यांना तेल नको का उदबत्ती मस्तपैकी लावून घ्यायला. लागली वात उदबत्ती मस्तपैकी. चला, सुगंध सुगंध. ही होत तुळशीला पण लावली, छान आहे. गुरांना खायला टाकते एकदा, म्हणजे आपला स्वयंपाक करायला बेंकायचे. मग परत ह्याच्यावर सकाळनं छानला बघायचं. गोळी ठेवलेले घामाला लगेच. आणि चिमण्यांचं चिव 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 चिव. संध्याकाळचं त्यांना आपापल्या घरट्यात बसायची वेळ. सगळ्या झाडांवरती घरटी केल्या. तळ्याचं पाणी खूप कमी व्हायला लागले आता, कारण का तळं जसं भरलं तसं पाऊसच बंद झाला. पाऊसच नाही आला परत आम्हाला. वार सुटले, मग आता कधी पाऊस पडायचा आहे काय माहित नाही. हाईक सर माग चल, हाईक सर सर पटांगणा चल. खायच्या जाग्या उभा राहिली अशी हटवाल्या गत. चला आता स्वयंपाक करते मस्तपैकी. वरण भात आणि भाकरी. काय झालं सुरू तुझं? झालं, चल येऊ दे तरी मला घरात. काय काय करायचं त्याचं नियोजन तरी करू दे. हा, तुझं तवर झालं का सुरुवात वरडायला? गवारीची शेंग नीट करून ठेवली, याच्यात मटकी भिजायला घातली कोंब आणायसाठी. आणि इथं गवारीची शेंग पण नीट केली. आता गवार करायची आहे. थोडंसं वरण भात आणि गवार करूया. थोडी नीट केली आहे. हे गवार काय पोरं खात नाही तसले, ह्याची गवार आहे अशी, आपली साधी गवार नाही, देशी तसली आहे. आलीच हो का, झालं सुरू. मांडीव बसती का ग येऊन तू माझ्या मांडीव? होय ग, हिकडून झालं की तिकडून आणि तिकडून झालं की हिकडून. हो की, हिचं बघ कसं चाललंय स्वयंपाक करायचा आहे. हो माग राहू दे, सोड नको तेल छळू ग. चला, वरणाचं सगळं डाळ शिजवून घेतली. टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची चिरली, लसूण कुटलाय आणि इथं भात शिजायला घालते मस्तपैकी. आता पाणी गरम करायला ठेवले. भाकरी करायच्यात निवांत. मग एवढं सगळं करायचं. अंधार पडलाय हो का, पारा दिवस मावळला छान असा. हिचं कसं चाललंय आता, तिथं चूल पेटवायची मला आणि तिथं येऊन बसली, म्हणजे हाय का नाही. लगेची लगेच किती अंधार पडला आणि छान हो का वरण पण कढायला घातलंय मस्तपैकी. साधं वरण केलंय, असं हे नाही केलेलं. चूल पेटती म्हणलं तर वर. इकडं भात शिजतोय, कुकरला भात लावलाय. झाला आता, एक शिट्टी झाली की भात पण शिजेल आणि भाकरी करायच्या. नंतर गवारीची शेंग करणार मी थोडी तव्यात उशिरा. दूर लागतोय. तुम्ही म्हणता ना आत्या आणि बापू कुठे गेलेत, तर ती दोघं बाजारला गेले. तुम्हाला तर माहितीच आहे. बाहेर काय उजेड कमीच आहे आज. व्हायचं लावलं नाहीत बल. ह्यांचं कवा होतंय आमच्या बल लावायचं काय माहिती. उठून आली की लागली वरडायला भाकरीसाठी. तर ह्यांना पण भाकरी करायच्या आणि नंतर तुम्हाला टाकायच्या. मला माहिती आहे तुम्ही भाकरीसाठी बसलाय असं वळवार. बाहेर जाऊ का नकच मी? बघू दे ना पोरांचं काय चाललंय या.
अभ्यास करतात का काय करतात त्यांना कळू दे ना वाय. थांब ना. पण अभ्यास करीत नाही वय. अगं मम्मी बघ किती अर्ध्या पेज लिहिलंय मी पण. लिहिलंय ना. तुला मी इथला राडाने ठेव म्हणलं तू का ठेवलं मी नाही. अभ्यास करायला वाढवलं ठेवा आधीच म्हणते डोकं लय दुखते. डोकं दुखा काय झालं. काय लिहिलंय ही. अहिरा आणि बोली म्हणजे काय असतं नाही माहिती. नाही वय. अजून शिकवायचे पण लिहायला लागले सुंदर अक्षरात. हो का. पुस्तक आहे वय ही का गाईड. भाषेचा नमुना त्याचा प्रश्न उत्तर तुम्हाला तयार करायला होते ना. आता ती लाईट बंद कर मोबाईलची. अभ्यास करा. मी तर भाकरी करते. मी परत तिकडे आले ना अभ्यासाला नसला ना बसला अण्णा तिथे दरवाजा बसवून काढलेला तू आता ड्रावर बसला का. आ? गेली घरी ती. अभ्यास करा पाडदिशीने. काय म्हणलं मग तुम्ही डोक्यावर बसताल. वार सुटले की हो का झाड लईच वागते. काय करा बरं. लय वार सुटले. चला भाकरी करून घेते. आबाळ पण आले. पाऊस ना पाणी नुसतं आबाळी आणि कुठं काय हो. चुली इजली. वरण मस्तपैकी झालं. अयो बॅटरी तर मोबाईलची उतरली आता. चला हा व्हिडिओ इथं संपवत. सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री. कारण का चार्जर त्यांनी नेलेला आहे. मी माझ्या फोनला चार्जरच आणला नाही. गॅस पण बंद करावा लागेल आता. उद्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री.